मदन माझ्यासाठी एक ज्यूस घेऊन ये. हा माणूस. मदन. मदन. मुलगी कोणाची आणि त्रास कोणाला. अंबिका गेली, तिची काठी जिवंत आहे अजून. लास्ट इयर दोघींना एकत्र जायला असतं तर बरं झालं असतं. करून ठेवलं डोक्याला नुसतं. मिक्सर कसं होऊन झाला. हे माझ्या हाताला काय होतंय. नाही 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 नाही. Somebody help! Somebody help! माझा हात. Somebody help! Help! Somebody help! माया डोळे उघड. डोळे उघड माया. काय झालं. आई का आलात तुम्ही. हिने त्रास दिलाय माझ्या वेदाला. आता फक्त तुम्ही आलात म्हणून सोडलंय मी हिला. तू काय करत होतीस इकडे. इकडे मॅडम इकडे ज्यूस बनवायला आलेले. अगं मग मदनला सांगायचं माया. मदनला आवाज दिला पण मदनने रिस्पॉन्सच नाही दिला. मग मी इकडे आले, ज्यूस बनवायला गेले आणि मला कळलंच नाही. माझा हात मिक्सर मध्ये गेला, प्लेट मध्ये गेला आणि सगळे रक्त सगळीकडे झालं. मला काही माया काय बोलतेस. कुठेही नाहीये रक्त बघ. आणि काही झालेलं नाहीये तुझ्या हाताला. काही झालेलं नाही. शांत हो माया. ऐक माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ. हे बघ तुला काही होणार नाही. मी 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 आहे ना तुझ्यासोबत. हा मी आहे ना. माझ्याकडे बघ. मला जपून करत जा सगळं. हा आई का काळजी घेते हिची. हो इतकी चांगली नाहीये ही. ती आपल्या वेदाशी कसं वागते कळलं ना तुम्हाला तर तुम्ही माझ्यासारखंच वागाल हिच्याशी. आई मी काय बोल. माया काही होणार नाही. काही होणार नाही. अरे अथर्व सर, हे काय झालंय. काय काका माझ्यावर हल्ला झाला. काय काका रिलॅक्स. कुणी केला हल्ला. ते मला माहित नाही काका, पण एवढं मात्र नक्की आहे की ते तयारीत आले होते. मी आता एरिया इन्स्पेक्टरशी बोलतो. दिवसा ढवळ्या हल्ला होतोच कसा. हल्ला. दादा तुझ्यावर हल्ला झालाय. तू बरा आहेस. बरा आहेस ना दादा. तू फार लागलं नाही ना तुला. अजित हळू आराम. हाय आरामात दादा. मला वाटतं आपला कोणीतरी बिझनेस रायव्हल असणार ज्याने हे घडवून आणलं. आय एम डॅम शुअर. नाही अजित, आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही. शिवाय बिझनेस रिलेटेड आपली कोणाशी वाद नाही. मला तर वाटतं हा हल्ला कुठल्या तरी जवळच्याच माणसाने केला असला पाहिजे. नाहीतर तुम्ही एकट्यात हे त्याला कळलंच कसं. इम्पॉसिबल केशव काका. माझ्या माणसांवर पूर्ण विश्वास आहे. हा माणूस बाहेरचा होता ज्याने माझ्यावर नजर ठेवून प्लॅन करून हा हल्ला केला आहे. एक्झॅक्टली. आणि आजकाल ते मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून नजर ठेवणं सहज शक्य आहे. एनिवे केशव काका, अजित घरी माझ्यावर हल्ला झालाय हे कळता कामा नये. स्पेशली अनन्या आणि आईला. येस. ते अवघाच पॅनिक होते. पण ह्या मागे नक्की कोण आहे हे शोधून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हॅलो इन्स्पेक्टर. हॅलो. हां
काका जा तुम्ही आराम करा. कलश घासून झाला ना की मी आणून देते तुम्हाला. हा नाही नको. देवीचा उत्सव पूर्ण करण्यासाठी तू एवढी मेहनत घेतेस. मी नको का तुला सोबत करायला थोडं थांबायला? बरं. काय करताय तुम्ही? हा उद्याच्या विधीचा कलश आहे. तुझी ताई तो स्वच्छ करते. हो. ताई दे इथे, मी तुला मदत करते. नको, जा जाऊन अभ्यास करते. माझा अभ्यास झालाय. तरी नको. वा मीरा वा, पहिला विधी पूर्ण केलास. सगळ्यांचे दात घशात घातलेस. हरी, कौतुक पुरे आता. आता रोज कौतुक करणार. तू कामच असं केलंयस काय काकी? तू रे पोपट्या. माझी मीरा आहेच गुणाची. बरं मी काय म्हणते, तू उठ. हा मी घासते आणि जागेवर नेऊन ठेवते. उठ 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 तू. ए शैलजा थांब. अगं ती करते ना, करू दे तिला. अहो असं काय करताय? मीरा आज किती दमली आहे. हा तिला आराम नको का करायला? मीरा तू उठ उठ, मी करते. तू उठ बरं. शैलजा हे काम तिलाच करावं लागणार आहे. तिला करू दे. तू जा, तू जाऊन आराम कर. जा काकी जा, आराम करा जाऊन. गप रे पोपट्या, आगाऊ कुठला. बरं सगळ्यांनी लवकर आटपा आणि जेवायला या. हा हरी, मोठ्यांची असं बोलतात.